रंगीत पेपर घ्यायचे, स्क्रॅपबुक पेपर, त्याच्यानंतर पेपर कटर, वेगळ्या प्रकारचा एक पेपर कटर आहे, स्विवेल नाईफ, बरोबर दिलेलं ड्रॉइंग, पेन, कात्री, गम आणि एक रिकामी बाटली. बरोबर दिलेलं चित्र 4 वेगळ्या वेगळ्या रंगीत पेपरवरती प्रिंट करायचं. त्याच्यानंतर या बॉर्डरनी फुलपाखरू कापून घ्यायचं. फुलपाखरू कापून झाल्यानंतर हे काळे गडद केलेले तुकडे पेपर कटरनी कापायचे. आपण सुरुवात करूया. आता हे फुलपाखरू आपलं कापून झालेलं आहे. पेपर कटरनी हा फुलपाखराचे हे काळे गडद केलेले भाग कापायचे. अशा प्रकारे हे भाग कापून मध्ये मध्ये होल्स राहिले पाहिजेत. अशा प्रकारे पूर्ण फुलपाखराच्या मधले या स्पायरल्सच्या मधले पण सगळे होल्स कट करायचे आणि अशी 4ही फुलपाखरं आपल्याला कापून तयार झाली पाहिजेत. आता आपल्याला फुलपाखराचा मधला भाग करायचा आहे. त्यासाठी रिकामी प्लास्टिकची बाटली वापरायची. ही फुलपाखरं 4ही दिशांनी या बाटलीला लावायची आहे. बाटलीच्या तोंडापासून फुलपाखराचं डोकं येईल, वरचा भाग येईल असं पकडायचं फुलपाखरू आणि जेवढं येईल साधारण तिथे मार्क करून घ्यायचं. तेवढं खालच्या बाटलीचा भाग आपल्याला कापून टाकायचा. ही बाटली मी कापून आणली. नंतर या बाटलीच्या 4ही बाजूला आपल्याला फुलपाखरं चिकटवायची. बाटलीवर 4 ठिकाणी कुठे फुलपाखरं चिकटवायची साधारण त्याचं मार्क करून घ्यायचं 4 ठिकाणी. जिथे मार्किंग आहे तिथे प्लास्टिकला चिकटणारा कुठलाही एक गम घ्यायचा, लावायचं. वरचा भाग मोकळाच ठेवायचा आहे, नाहीतर मग ती फुलपाखरं 4ही बसणार नाही.
आता राहिलेल्या या एका बाजूला फेविकॉल हे गम लावून उरलेला तुकडा चिकटवायचा. चारी तुकडे चिकटले, थोडं थोडं दाबून घ्यायचं मध्ये. या चारी तुकड्यांना कोपऱ्यात थोडा थोडा फेविकॉलने चिकटवून टाकायचं. खालचे भाग पण चिकटवायचे, जे गोलाकार आहे ते चिकटवून घ्यायचे. चारी तुकडे चिकटवून झालेत, वरचंही चिकटून झालंय. आता आकाशकंदील कसा तयार आहे, आपल्याला काय करायचंय, वरती आकाशकंदील टांगायला काहीतरी, आकाशकंदिलाच्या आतमध्ये सोडायला बल्ब आणि खालतून झिरमिळ्या. त्या स्पायरलच्या पट्ट्या आणि वेगळ्या वेगळ्या आकारात छोटी कापलेली फुलपाखरं घेऊन त्या पट्ट्यांना चिकटवायचं आणि त्याच्या झिरमिळ्या करायच्या. हे स्पायरलच्या पट्ट्यांना फुलपाखरं चिकटवायची आणि झिरमिळ्या तयार करून घ्यायच्या. फुलपाखरं स्पायरल्स पट्ट्यांना चिकटून झाली आहेत. कुठे कुठे एक, कुठे दोन असे रॅन्डमली चिकटवले. आता या पट्ट्या कंदिलाला चिकटवायच्या.
हे सगळ्या बाजूनी पट्ट्या लावून झाल्या आहेत. पट्ट्या लावून झाल्या की आतमधल्या बाजूनी एक सेलोटेप लावायची, म्हणजे मग त्या पट्ट्या निघणार नाही. सेलोटेप आतमध्ये लावून झाली की कंदील सरळ करायचं. आता हे सगळ्या झिरमिळ्या वेगळ्या वेगळ्या आकाराच्या दिसतात. आता काय राहिलं, आता वरती कंदिलाला टांगायला दोरी हवी आहे आणि आतमध्ये हवं असल्यास LED लॅम्प लावायचा. आतमध्ये बल्ब लावण्यासाठी एका बाजूला वायरला होल्डर लावून घ्यायचं, दुसरी बाजू ओपनच ठेवून त्या होल मधनं घाला. मग या बाजूला प्लग लावायचं. त्याच्या आतमध्ये जे बल्ब लावणार आहोत ते 0.5 किंवा 0.8 वॅटचे LED बल्बच लावायचे, कारण मोठा बल्ब लावला तर ते गरम होऊन वितळायची शक्यता आहे.